एक बटाटा वापरून उपवासाचे कुरकुरीत वडे आज आपण करणार आहोत। अजिबात तेलकट हे वडे होत नाहीत। या पद्धतीने करसाल ना तर खूप असे बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि आतून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत। आता हे तुम्ही वडे दह्यासोबत खाऊ शकतात। खूप मस्त लागतात, करायला खूप सोपे आहेत आणि झटकीपट बनवून तयार होतात। नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक बटाटा घेतला आहे। आता पहिल्यांदा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एका पातेल्यामध्ये हे बटाटा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि बटाटा आपण छान उकडून घेणार आहोत। आपल्याला फक्त 80 ते 90% बटाटा शिजून घ्यायचा आहे। 100% जर बटाटा शिजवला ना तर वडे तेवढे जास्त असे कुरकुरीत होत नाहीत, म्हणून फक्त आपल्याला 80 ते 90%च बटाटा शिजून घ्यायचा आहे। बटाटा तोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे इथं मी अर्धी वाटी घेतले आहेत। आता हे सगळं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। याच पद्धतीने उपवासाचे वडे करा, खूप मस्त होतात आणि खूप कुरकुरीत राहतात। बराच वेळ असे कुरकुरीतच राहतात। आता शेंगदाणे मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तेल किंवा तूप काही न टाकता असेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त असे खमंग शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करूया आणि शेंगदाणे छान थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचे टरफलं काढून घेऊयात। थोडेफारच मी टरफलं काढून घेतले आहेत, बाकीचे तसेच ठेवले आहेत। आता आपण हे शेंगदाणे ना खलबत्त्यातच वाटून घेणार आहोत। खलबत्त्यामध्ये वाटले ना खूप छान टेस्ट येते वड्याला। तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। तर अदरकचेच वाटून घ्यायचे आहे, जास्त बारीक शेंगदाणे नका करू, कारण थोडेसे अदरकचे केले ना तर वडे खूप जास्त कुरकुरीत होतात। तर असं आपल्याला शेंगदाण्याची पावडर पाहिजे आहे, जास्त बारीक नको आणि जास्त जाड पण नको। आता मी एक बटाटा घेतला आहे, उकडून घेतलेला बटाटा आपण ते खिसून घेऊया। त्याचे पहिल्यांदा मी साल काढून घेतले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे। बटाटा छान खिसून घेतलेला आहे, तर बघू शकता। तर आता 2 मिरच्या आपल्याला खिसणीने खिसून घ्यायच्या आहेत। तुम्ही बारीक कापून सुद्धा टाकू शकतात, मी इथं खिसणीने खिसून घेतले आहेत। आता आमच्या इकडे उपवासाला जास्त काही जिरं किंवा कोथिंबीर चालत नाही, म्हणून मी इथं कोथिंबीर किंवा जिरं टाकत नाही। जर तुमच्या इकडे चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। बटाटा आणि मिरची आपण खिसून घेतली आहे, आता ते साईडला ठेवून देऊया। तर इथे 1 वाटी मी साबुदाणा घेतला आहे। तर साबुदाणा आपण रात्रीच मी भिजत ठेवला होता, तर मी इथं सकाळी सकाळी हे साबुदाण्याचे वडे बनवत आहे। तर तुम्ही पण रात्रीच भिजवायचं। 2 ते 3 पाण्याने छान साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा धुतलेलं घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसरं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। साबुदाणा बुडेल इतपतच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि रात्रभर आपण साबुदाणा भिजत ठेवणार आहोत। आता रात्रभर झाल्यावर सकाळी मी हे वडे बनवायला घेतले आहेत। वड्यांसाठी ना साबुदाणा असा मऊ भिजला पाहिजे, असाच आपल्याला पाहिजे आहे। तर बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे साबुदाणा, चिकटसुद्धा झाला नाही आणि छान मऊ भिजलेला आहे। तर एक काय करायचं, पहिल्यांदा 1 वाटी घ्यायची आणि वाटीने व्यवस्थित आपल्याला हे साबुदाणा मॅश करून घ्यायचा आहे। म्हणजे काय होते, तेलामध्ये जेव्हा आपण वडे तळवतो ना तर तेव्हा तेलामध्ये ते वडे फुटणार नाहीत, असं व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे। थोडं 1 ते 2 मिनटं आपण मॅश करून घेणार आहोत वाटीने। आता हे मॅश करून झाल्यावर याच्यामध्ये उपवासाचं मीठ टाकायचं आहे आणि जे आपण शेंगदाण्याचा कूट घेतला होता ना ते शेंगदाण्याचा कूट पण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट ना सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे। सगळं आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण जे बटाटा किसून घेतला होता ना ते बटाटा आणि हिरवी मिरची याच्यामध्ये टाकायचं आहे। जर तुम्हाला तुमच्या इकडे जिरं किंवा कोथिंबीर चालत असेल ना तर याच्यामध्येच टाकायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर जेव्हा तुम्ही पीठ मळता ना तेव्हा जर पीठ खूप जास्त कोरडं झालं असेल ना तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि पुन्हा छान पीठ व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आता एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हाताला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचे छान छान असे छोटे छोटे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि जास्त जाड नको आणि जास्त पातळ नको, एवढ्या साईजमध्ये असे छान वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता त्याला एक थोडंसं छिद्र पाडायचं, म्हणजे काय होते वडे ना छान आतपर्यंत तळल्या जातात आणि म्हणजे आतून जास्त कच्चे राहत नाहीत। जेव्हा आपण छिद्र न पाडता बऱ्याचदा वडे करतो ना ते थोडेसे आतून कच्चे राहतात। जर तुम्ही असे वडे केले ना तर हे आतमधून छान फ्राय होतात आणि मस्त असे आतपर्यंत कुरकुरीत राहतात। तर बघू शकता मस्त आपले वडे बनवून तयार आहेत। तेल पण छान गरम करून घेतलं आहे, कडकडीत तेल गरम करायचं आणि सगळे वडे आपल्याला जेवढे शक्य असतील तेलात जेवढे बसतील तेवढे वडे आपण या तेलामध्ये टाकणार आहोत आणि पहिल्यांदा सेट होऊ द्यायचं आणि मगच 1 ते 2 मिनटं झाल्यावर वड्याची साईड पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने छान वडे असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आणि जास्त वेळ तेलामध्ये नका ठेवू, नाही तर जास्त वेळ तेलामध्ये जर वडे राहिलेत ना ते फुटण्याची शक्यता असते। मस्त असे फुल गॅस करायचा, तेल पहिल्यांदा फुल गॅसवर गरम केलं ना लगेच वडे सोडायचे आणि वडे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत। जर जास्त वेळ
कमी गॅसवर तुम्ही जर वडे तळवले ना तर तेलामध्ये ना ते फुटू शकतात, म्हणून या पद्धतीने एकदा करून बघा. रेसिपी तयार आहे.